नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. मला हे व्हिडिओ म्हणजे शाळा नाही आहे बनवायची, पण मार्केट करण्यासाठी सोपं जावं किंवा मार्केट लाईव्ह ऐकत असताना डोक्यावरून जात आहे, काही समजतच नाही, कंटाळा येतो आहे, अशी स्थिती होऊ नये म्हणून मी काही गोष्टींचं स्पष्टीकरण करते. बाकी आपण मार्केटमध्ये पैसे कमवण्यासाठी येतो, उद्देशापासून दूर जायचं नाही. पण पैसे कमवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या केल्याच पाहिजेत. म्हणजे खरेदी योग्य झाली पाहिजे, विक्री योग्य झाली पाहिजे. खरेदी करण्यासाठी मार्केटमध्ये काय काय चाललं आहे ते समजलं पाहिजे, म्हणून या सगळ्या गोष्टी आपण करतो आहे. एक आज CRRचा प्रश्न होता की उद्यापासून CRRचा दुसरा इन्स्टॉलमेंट मिळेल का. तर आता हे CRR म्हणजे तरी काय, तर RBIला दिलेलं एक हत्यार म्हणूया आपण. कारण RBI महागाई आणि प्रगती दोन्हीचा एक मेळ घालत असते. आता CRR म्हणजे कॅश रिझर्व्ह रेशो. बँका लोकांकडनं डिपॉझिट घेतात, अर्थातच ते डिपॉझिट परत करण्याची जबाबदारी पण बँकेचीच आहे. तर काही वाईट वेळ आली, काय झालं, तर काही पैसे बाजूला असले पाहिजेत, असा त्यामागे एक उद्देश आहे. तर हा CRR पूर्वी 4% होता. त्या 4%च्या हिशोबाने हे पैसे ठेवावे लागत होते आणि हे पैसे कमी जास्त प्रमाणात ठेवावे लागले तर त्याचा कशावर परिणाम होतो, तर मनी सप्लाय म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये असणारा पतपुरवठा किंवा पैशाचा पुरवठा, महागाई, व्याजाचा दर आणि आर्थिक प्रगती या चारही गोष्टीवर परिणाम होतो. समजा आता हा CRR कसा, तर बँकेचं डिपॉझिट जेवढं असेल त्या डिपॉझिटच्या काही पर्सेंटेज CRRची अमाऊंट रिझर्व्ह बँकेकडे जमा करावी लागते. समजा तुमचं 200 कोटी रुपये डिपॉझिट आहे आणि 4% CRR आहे, तर 8 कोटी रुपये तुम्ही रिझर्व्ह बँकेकडे जमा केले पाहिजेत. तर 9 जून 2025ला CRR कमी करायचा असं रिझर्व्ह बँकेने ठरवलं. 4%चा जो CRR आहे तो 3% करायचा. 1% म्हणजे 100 बेस पॉईंट. आता 100 बेस पॉईंट एकदम कमी करण्यापेक्षा 4 टप्प्यामध्ये हा CRR कमी करावा अशी योजना घातली गेली. आणि मग तेव्हापासून कधी कधी हा CRR कमी करायचा, तर 6 सप्टेंबरला एकदा 0.25 म्हणजेच 25 बेस पॉईंट कमी केला गेला. आता 4 ऑक्टोबरची तारीख आहे, म्हणजे उद्यापासून आणखीन 25 बेस पॉईंट CRR कमी होईल. 1 नोव्हेंबरला 3रा हप्ता आणि 29 नोव्हेंबरला 4था हप्ता, असे 4 हप्ते पूर्ण झाले की 1% CRR कमी होईल. CRR कमी झाला की बँकेकडे अधिक पैसा लोन देण्यासाठी उपलब्ध होतो, लिक्विडिटी वाढते, बँकेचे प्रॉफिट्स वाढायला पण यामुळे मदत होते. जर आता पुढे कधी CRRच्या संबंधात काहीही झालं तरी तुम्ही ते समजून घ्यायचं की CRR कमी केला की बँकाचा फायदा होतो. म्हणजे जे डिपॉझिट्स घेतात, हे NBFCला लागू होत नाही, हे बँकांना लागू होतं. जे डिपॉझिट्स घेतात त्यांनी CRR ठेवायचं आहे.
त्यामुळे CRR कमी केला जाईल, तेव्हा बँकेचा फायदा होईल, बँकेकडे अधिक पैसा उपलब्ध होईल, बँका लोन जास्त देऊ शकतील. पुढे कधीही हा पॉईंट निघाला रिझर्व्ह बँकेच्या पॉलिसीच्या संबंधात की तुम्हाला अडचण येऊ नये म्हणून खुलासा केला. दुसरा आज एक कमेंट होती की गॅप अप आणि गॅप डाऊन म्हणजे काय. तर जो आजचा क्लोज भाव आहे त्या क्लोज भावापेक्षा अगदी कळेल एवढं म्हणजे मोठ्या प्रमाणात उद्या शेअरची किंमत वाढली तर त्याला म्हणायचं गॅप अप, किंवा उद्या शेअरची किंमत कमी झाली तर त्याला म्हणायचं गॅप डाऊन. म्हणजे समजा 500 रुपयाचा आजचा क्लोज भाव आहे, उद्या 540 रुपयाला उघडला शेअर तर तो गॅपनी उघडला, 40 रुपयाच्या गॅपनी उघडला म्हणजे 540ला उघडला, गॅप अप झाला. आणि तसंच 500 रुपये आजचा क्लोज भाव आहे आणि उद्या जर तो 460ला उघडला तर त्याला म्हणायचं गॅप डाऊन. तर ह्या गॅपला पुष्कळ महत्त्व आहे. काही काळाने ही गॅप फिलअप होतेच. गॅप फिलअप करण्यासाठी पुन्हा तो शेअर येतो त्याच जागेला, असं टेक्निकल थिअरी सांगते. गॅपिंग थिअरी ही खूप मोठी आहे. वेगवेगळे गॅप्सचे त्याच्यात प्रकार आहेत. ते सगळे प्रकार मी फ्युचर्स, ऑप्शन्स आणि बी हे जे माझं पांढऱ्या रंगाचं पुस्तक आहे त्याच्यात दिलेलं आहे. ज्यांच्याकडे ते पुस्तक असेल त्यांनी गॅप्स थिअरी किंवा गॅप्स हे त्या पुस्तकातून तुम्ही वाचू शकता. फक्त एवढंच समजावून घ्यायचं की जे आपल्याला पैसे कमवण्यासाठी गरजेचं आहे. आज ट्रू आल्ट याचं लिस्टिंग झालं. 496 रुपयाला हा शेअर दिला होता, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर 545 रुपये 40 पैशाला, तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 542 रुपयाला याचं लिस्टिंग झालं. हल्ली एवढे IPO येत आहेत आणि रोज कशा ना कशाचं लिस्टिंग आहे, पण ते लिस्टिंग असं काही गाजत नाही. IPOही छोटे छोटे आहेत. ज्याला कोणी फॉर्म भरला असेल आणि शेअर लागले असतील तीच माणसं याच्या लिस्टिंगमध्ये इंटरेस्ट घेतात. बाकीच्यांना यामध्ये फारसा इंटरेस्ट नसतो. टाटा कॅपिटलचा लॉट साईज 46 शेअरचा आहे आणि 310 ते 326 असा त्याचा प्राईस बँड आहे. महिंद्रा लॉजिस्टिक्स याने ईस्ट इंडिया किंवा पूर्व भारतामध्ये 4 लाख स्क्वेअर फीट एवढी वेअरहाऊसिंग फॅसिलिटी लॉन्च केली आहे. सध्या 2 मोठे IPO येत आहेत. LGचाही IPO येतो आहे आणि टाटा कॅपिटलचाही IPO येतो आहे. त्यामुळे दोन्हीही IPO भरा. आता कॅनडा HSBC लाईफ इन्शुरन्स या IPOला सुद्धा सेबीची परवानगी मिळाली आहे. एकंदरीतच डिलिव्हरीचा बिझनेससुद्धा या दसरा दिवाळीच्या सीझनमध्ये चांगला झाला आहे. त्यांनी आज डिलिव्हरीने त्यांचे अपडेट्स दिले तर 62 लाख एवढी त्यांनी शिपमेंट्स पाठवली आणि 19,500 कोटी एवढ्या अमाऊंटची ती शिपमेंट्स होती. लाईफ इन्शुरन्स असो किंवा जनरल इन्शुरन्स असो, याचा
प्रीमियम 18% कमी केला जाणार आहे. एजंट्स, ॲग्रिगेटर्स, बँका, डिस्ट्रीब्युटर्स सगळ्यांचं जे कमिशन आहे ते 18% कमी केलं जाईल असं सांगण्यात आलं आहे. पेनन्शिया बायो हिला युनिसेफकडून 315 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. पूना गाडगीळ किंवा PN गाडगीळ यांचाही बिझनेस दसरा दिवाळी असल्यामुळे 65% वाढला आहे. 618 कोटीचा त्यांचा बिझनेस झाला आहे. तर एवढंच लक्षात ठेवा, या काय आम्हाला चऱ्हाट सांगतात तर चऱ्हाट नाही. आणि हळूहळू आता एखाद्या वहीत लिहून ठेवा, प्रत्येक वेळेला काय RBI सांगेल ते मी स्पष्टीकरण देईन, म्हणजे तुम्हाला हळूहळू RBIची पॉलिसी कंटाळवाणी होणार नाही. त्या पॉलिसीत काय काय नवीन सांगितलं आहे हे तुमच्या लक्षात येईल. आत्ताच्या पॉलिसीतले जे प्रमुख मुद्दे होते की IPOसाठी कर्ज द्यायला दिलेली परवानगी, त्या कर्जाची लिमिटसुद्धा वाढवली, म्हणजे 20 लाखापासून 1 कोटीची केली. नंतर शेअर तारण ठेवून लोनची मर्यादा पण वाढवण्यात आली. मर्जर ॲक्विझिशन अशा कॉर्पोरेट ॲक्शनला लोन द्यायला परवानगी देण्यात आली. आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी NBFC आणि बँका यांच्यासाठी सुलभ व्यवहार कसे होतील याच्या सगळ्या सुविधा देण्यात आल्या. पण आजही मार्केट दोलायमानच राहिलं. फक्त एकच चांगली गोष्ट की 200 पॉईंट शेवटी मार्केट तेजीत होतं. बाकी मात्र मार्केट यथातथाच गेलं. आता पुढच्या आठवड्यात मार्केट कसं चालतं आहे, कारण हळूहळू कंपन्यांचे रिझल्ट येतील आणि त्या अनुषंगाने मार्केट चालेल. सध्या IT कंपन्या त्यांच्याकडच्या एम्प्लॉईजना काढून टाकतात असं ऐकिवात येत आहे. त्यामुळे IT कंपन्यांचे रिझल्ट्स दुसऱ्या आठवड्यापासून लागतात, तर ते कसे लागतील हे पाहिलं पाहिजे. FMCGचे रिझल्ट चांगले लागण्याची शक्यता आहे, कारण GSTचा परिणाम असेल. तर कसे रिझल्ट लागत आहेत हे या गोष्टीकडे मार्केटचं लक्ष आहे आणि आपणही लक्ष ठेवूया काय काय होतं याच्याकडे. नमस्ते.